तर आज आपण आलेलो आहोत निजामशाहीची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर म्हणजेच अहमदनगर येथे. तर तुम्हाला हा किल्ला दाखवतो. हा पाठीमागचा आहे ते किल्ल्याचं महाद्वार आहे. या महाद्वारातूनच आपण किल्ल्यात प्रवेश करणार आहोत. इकडचा खालचा भाग आहे तो पाहू शकता. तो रोड आलेला आहे. त्या रोडपासून आपण असंच वरती गाडी पार्किंगला लावली आणि ती गाडी पार्क केल्याच्या नंतर आपण चालत गडावरती आलेलो आहोत. हा नजारा पावसाळ्यात खूप छान खूप सुंदर दिसत आहे. तिकडं आहे पाठीमागं ते सगळं नगर शहर आहे. तर आपण आत्ता या किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. इकडचे पाठीमागचे स्ट्रक्चर पाहू शकता. वरती 3 दिवळी आहेत तर खाली एक आहे. तशीच सेम आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. सेम स्ट्रक्चर इकडे पण आहे, इथे पण आहे आणि इथून आपण प्रवेश करणार आहोत. पाहू शकताय एकदम चांगल्या सुस्थितीत ही इमारत आपल्याला पाहायला मिळते. तशीच तिकडे समोर पण एक आहे, पण ती पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. अहमदनगर शहरापासून एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा गड आहे. औरंगाबादकडून येणाऱ्या मार्गावर शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या एका सरदाराने टेहळणीसाठी हा गड बांधलेला होता. या 2 मजली इमारतीवर मोटाचा वापर करून संपूर्ण किल्ल्यावर पाणी वाहण्यासाठी केला जात होता. हे पाणी हत्तीद्वारे ओढले जायचे म्हणून याला हत्तीमोट असे म्हणतात. हा या गडावरील एक निजामशाहीच्या स्थापत्याचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जायचे. गडाचा मुख्य दरवाजा सुस्थितीत असल्यामुळे ते पाहून मनाला समाधान वाटते. निजामशाही स्थापत्यशास्त्राचा हा कलाविष्कार नजरेत भरेल असे आहे. तर हा गड नगर शहरापासून जवळ असल्यामुळे हा ट्रेक एकदम सोपा आणि खूप छान आहे. तर मांजरसुंबा या गडाला एकदा तरी भेट द्यावी. गडावर गेल्यानंतर समोर येतो तो एक भव्य चौथरा, एक प्रशस्त बांधीव तलाव. काही गोष्टी पाहून त्या काळच्या लोकांची गड बांधण्याचे कला कौशल्य जणू आपल्या समोर येऊन उभे राहते. पाण्याच्या टाकीसारखा दिसणाऱ्या चौरस अर्धमजली बांधकामात छतावरून चढून पाहिल्यास वर्तुळाकृती 2 झरोके दिसतात. यातून आत डोकावताना मग ही पाण्याची टाकी नसून एक तळमजल्यातील आरसपाणी महाल असल्याचे भासते. केला होता आम्ही ट्रेक. जवळपास आता 300 किलोमीटर रनिंग झाले आमचे. आणखीन एक 70-80 किलोमीटर आहे. तर मध्येच उन्हाच्या एवढा कडाक्याच्या उन्हात आम्हाला असा पाठीमागे बोरचं पाणी सोडलेलं एक पाईप शेतात असं पाणी दिसलं आणि खुश झालो. आता मस्त हातपाय धुवायचा असल्या उन्हाच्या ह्याच्यात गार पाणी शेतातून पाणी प्यायला मिळणार आणि इथून पुन्हा हातपाय धुतल्यानंतर आम्ही आमच्या घराकडे रवाना होतो.